शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खरं तर मागच्या काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे निघालेले आहेत, पण असं असताना आज सगळ्या शेतकरी संघटनांच्या वतीनं भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत, शेतकरी नेते आहेत। पाशाजी, तुम्ही या शेतकरी आंदोलनाकडे नेमकं कशा पद्धतीने बघता? कारण हे आंदोलन पहिल्यांदा होत नाही, यापूर्वी देखील अशा पद्धतीचे आंदोलन झाले होते। आता जे सुरू आहे आंदोलन, त्याकडे तुम्ही कसं बघता? या आंदोलनाकडं मी जे बघतोय ना, हे आंदोलन ह्याच्या आधी झालेले आहेत। 3 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये असं आंदोलन झालं होतं। वर्षभर दिल्लीच्या आसपास लोक बसले होते आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या सगळ्या शेतकऱ्याच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी सांगितले की बाबा तुम्हाला 3 कृषी कायदे नको आहेत ना, तर मी ते कायदे परत घेतो आणि लोकसभेमध्ये मोदी साहेबांनी हे कायदे परत घेतले। पण परत घेताना त्यांनी जे वाक्य वापरलं होतं लोकसभेमध्ये ते आपण सगळ्यांनी समजून घ्यावं। मोदी साहेबांनी सांगितलं की हे कायदे विरोधकांना समजून सांगायला मी कमी पडलो म्हणून परत घेतोय। हे कायदे चुकीचे नाहीत, हे कायदे मी समजून सांगायला मला अपयश आलं म्हणून मी परत घेतो। कायदे त्यांनी परत घेतले आणि कायदे परत घेताना त्यांनी सांगितलं की देशातल्या तज्ज्ञ लोकांची कमिटी स्थापन करणार आहे मी आणि त्या कमिटीच्या माध्यमातून अभ्यास करून पुन्हा हे लागू करायचं की नाही ते ठरवायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जर विषय अभ्यासाचं जर ठरवलं तर मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये जी घोषणा केली त्यांनी ती कमिटी स्थापन केली। त्या कमिटीमध्ये 20 लोक आहेत। त्या 20 लोकांपैकी 5 शेतकरी नेते आहेत, 2 सहकारातले आहेत, 4 राज्याचे सचिव आहेत आणि 5 भारत सरकारचे सचिव आहेत वेगवेगळ्या मंत्रालयाचे। एक CACPचा इकॉनॉमिक्सचा हेड आहे, त्याच्यात मी पण आहे आणि 3 जागा हे संयुक्त किसान मोर्चेवाल्यासाठी ठेवलं होतं। म्हणजे ज्यांनी आंदोलन केलं ना, त्या आंदोलन करणाऱ्या लोकांना सांगितलं की तुमचे 3 प्रतिनिधी या, आपण वर्षभर अभ्यास करूत आणि अभ्यास करून तुमच्या ज्या सगळ्या सूचना आहेत त्याची चर्चा करून आपण पुन्हा हे कायदे ठेवायचे का नवीन आणायचे त्याचं हे करूत। वर्षभर झालं चर्चा चालू आहे। आत्तापर्यंत जवळपास 30-35 बैठका झाल्या। या संयुक्त किसान मोर्चाचा एकही नेता, त्यांना 3 जागा दिलेल्या असतानासुद्धा त्यांनी या समितीत आले नाही आणि विषय मांडला नाही। लाख लोक जमा करणे आणि 10 लाख लोक जमा करणे हा वेगळा विषय आहे, परंतु लोक का जमा झालेत आणि ह्यांच्या मागण्या काय आणि ते मागण्या सोडवण्याचा मार्ग काय, चर्चा हे महत्त्वाचे आहे ना। तिथं मात्र हे अनुपस्थित राहिले। याचं कारण काय? याचं कारण मला काय वाटतंय, एकतर ह्यांना हा विषय कळत नसेल किंवा आपलं ज्ञान उघड पडेल म्हणून हे बेहतर असतील। माझ्यासारख्या माणसाला विचारलं असतं तर मी म्हणलं असतं की मी त्या कमिटीत येणार आहे आणि मी विषय मांडणार आहे। मी तुम्हाला सांगू, या कमिटीमध्ये ज्या 35 बैठका आत्तापर्यंत झालेल्या आहेत, त्या 35 बैठकामध्ये या देशातल्या सगळे हे जे आंदोलन करणारे शेतकरी नेते आहेत ना, या सगळ्या आंदोलन करणाऱ्या नेत्यापेक्षा सुद्धा पुढच्या भूमिका आम्ही या समितीत मांडलेल्या आहेत। पण पाशाजी, त्यांचं म्हणणं असं आहे की 3 कृषी कायद्याबद्दल नाही, जो MSPची गॅरंटी त्यांना दिलेली होती तो एक मुद्दा होता आणि स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट। तुम्ही तर खरं तर स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर झालं, तुमच्यात तर खुश कोणी नसेल कारण तुम्ही देखील शेतकरी नेते आहात। ते 2 मुद्दे खरं तर त्यांचे प्रमुख आहेत आणि त्यावरती सरकार तोडगा काढत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। 3 कृषी कायद्याबद्दल तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरती ते चर्चाच करत नाहीये। मी काय म्हणतो, त्या 3 कृषी कायद्यातलाच हा एक भाग आहे म्हणून हे सगळेच विषय जर सोडवायचे असतील ना तर ते येणं गरजेचं होतं, ते आले नाहीत। बरं ठीक आहे, तुम्ही आलो नाही ना, तर आत्ता ही जी आपल्या देशाचे निवृत्त कृषी सचिव संजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे। मला ह्या सगळ्या शेतकरी नेत्यांना एक गोष्ट सांगायची आहे की बाबा तुम्ही आले नाही ना, नका येऊ, परंतु सरकारने नेमलेल्या कमिटीतून काय बाहेर येणार आहे त्याची वाट तर बघा। त्याचा अजून रिपोर्टच आला नाही आणि लगेच तुम्ही दुसऱ्या आंदोलनाला सुरुवात करताय, याचा अर्थ काय? एक तर तुम्ही यायला पाहिजे होतं, तुम्ही आलो नाही आणि आलो नाही तर मग सरकारने कमिटीमधून काय काय सूचना घेतल्यात किंवा काय सोल्युशन काढले हेही तुम्ही बघत नाही, त्याच्या आधी आंदोलन करताय। माझ्या दृष्टीनं हे सगळं गौडबंगाल वाटतंय। एका वाक्यात काय सांगाल, हे आंदोलन राजकीय असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की ह्या आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानावर विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि त्यांनी नेमलेल्या कमिटीतून काय काढतात ते अर्थ
अन्वयार्थ हे बघायला पाहिजे होतं. ते बघायच्या आधी ह्यांनी पुन्हा आंदोलनाला बसलेत, हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट खरं तर हा महत्त्वाचा विषय होता. राहुल गांधींनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचं सरकार इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आमचा पहिला वादा असेल की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू करू. राहुल गांधींच्या या विधानाकडे तुम्ही कसं बघता? स्वामीनाथन आयोगाचा शिफारशी लागू करणं तितकं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का? कुठलंही सरकार असो तुम्हाला शक्य वाटतं का? शेतकरी नेते म्हणून तुम्ही त्याचा कशा पद्धतीने अभ्यास करा? मी माननीय राहुल गांधी साहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो. 2006 ते 2014 सरकार कोणाचं होतं आणि त्या काळात हे स्वामीनाथनचा जे हे आहे आयोग आहे ना, त्याच्या जे मागण्या आहेत ते तुमच्या सरकारकडे आल्या होत्या का नाही? का ते आत्ता आलेत? तुमच्या काळातच हे आलेलं आहे. आणि ते आलेलं असताना जर तुम्ही 10 वर्ष त्याच्यावर बोललो नाही, अरे आता काय बोलणार आहे तुम्ही? तुम्हाला जेव्हा संधी होती त्या काळात जर तुम्ही बोललो असतो ना तर मला खरं वाटलं असतं. आत्ता ह्यांना आत्तापर्यंत मी म्हणत नव्हतो, पण मला आता ह्यांना पप्पू म्हणा वाटलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या हातात सत्ता होती, त्या काळात हे रिपोर्ट आलेला होता, त्यावेळेस तुम्ही काहीही केलं नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी सुरुवात केली. हो, काय सुरुवात केली? स्वामीनाथननी सांगितलं आयोगाचं नाव बदला, किसान कल्याण. चला किसान कल्याण नाव बदललं. स्वामीनाथननी सांगितलं उत्पादन खर्च आणि 50% नफा. धोरणात्मकदृष्ट्या मान्य केलेलं आहे. हिशोबाचा प्रश्न आहे, थोडं बहुत बसून हिशोब करूत ना आपण. धोरणात्मक म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये शेतीमालाला उत्पादन खर्च ही जी मागणी आहे ना, ही मागणी काँग्रेसच्या काळात कधीच मान्य झाली नसते का? तर काँग्रेसवाले म्हणायचे तळ हातावर केस येईल, बाईला मिशा फुटतील, पण उत्पादन खर्चावर भाव देता येणार नाही. असं म्हणणाऱ्या काँग्रेसचं हे राजपुत्र म्हणतंय की आम्ही आलो की करणार आहे. अरे तुझ्या आज्याच्या 70 वर्षाच्या पापाचा परिणाम शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत. शेतकऱ्याच्या आत्महत्येचं बीज हे नेहरू नीतीमध्ये दडलेलं आहे आणि त्याचं पुढचं शेवटचा जो राजा आहे तो म्हणतो आम्हाला की आता आम्ही आल्यानंतर करणार आहे. मी म्हणेन की 70 वर्ष नापास झालेल्या पोरांनी 71व्या वर्षी परीक्षेला बसल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता विचारेल 70 वर्ष नापास झालं त्याचं काय सांग ना, पहिलं नापासाची कारणं सांग, पुन्हा देतो का नाही नंतर बघूत आपण. हे लोकांना मूर्ख बनवायचं राजकारण करू नये. हो पाशाजी, खरं तर एक वेगळा प्रश्न आहे. देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल तर तो ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. तुम्ही या सगळ्या अनुषंगाने खरं तर काम करताय. राज्यामध्ये खास करून तुमचं काय, मुख्यमंत्र्यांनी देखील तुमच्या नेतृत्वाखाली बांबू लागवडीचे एक मोठं निर्णय जो आहे तो साताऱ्यामध्ये घेतला आहे. राज्यामधील बांबू लागवडीची सध्याची परिस्थिती कशी आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या या सगळ्या धोक्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? हे बघा, आपण जिथं जिथं एक नाक, 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय अशी ज्याला आहेत ते सगळे माझ्या जातीचे आहेत. आणि अशा लोकांचं 2050 नंतरचं पृथ्वीवर राहायचं दिवस शिल्लक नाहीत. पृथ्वीवर राहणं मानव जातीला अशक्य होणार आहे. ह्याचं कारण कोण सांगितलं आहे? IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. 198 देश, 1100 शास्त्रज्ञ 1988 पासून हे काम करतात. ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की IPCCच्या रिपोर्टप्रमाणे वाढणाऱ्या तापमानाचं आणि कार्बनचं जे परिणाम होणार आहे त्या परिणामामध्ये काय होणार आहे तर 2050ला भावनगर, मुंबई, चेन्नई, कोलकाता असले 12 शहरं भारतातले बुडणार आहेत. भारतातले 12 शहर बुडणार आहेत म्हणजे संकट फक्त भारतावर आहे का? नाही. याच्यामध्ये ढाका बी जाणार आहे, कराची बी जाणार आहे, लंडन बी जाणार आहे, न्यूयॉर्क बी जाणार आहे. मानव जातीने पृथ्वी स्थापन झाल्यापासून सगळी संपत्ती ही समुद्राच्या कडला मानवाने जमा केलेली आहे. आणि तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढणार आहे. तापमान वाढल्यामुळं जगभरातले हिमनग वितळणार आहेत आणि ते सगळ्या हिमनगाच्या वितळल्यानंतर पाण्याची पातळी जी वाढणार आहे ते समुद्राची पाण्याची पातळी वाढणार आहे. त्याच्यामध्ये सगळे शहरं बुडणार आहेत. मानवाने जमा केलेली सगळी संपत्ती समुद्राच्याकडची ती समुद्र गिळणार आहे. हे सगळ्यात मोठा धोका जगाला आहे. आणि मग हे जर समजा व्हायचं नसेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्याला उत्तर काय? औषध लई सोपं आहे. हो, औषध काय? झाड लावणे हा एकमेव औषध आहे. दुसरं औषध काय? कोळसा बंद करणे, कोळसा जाळणं बंद करणे, डिझेल जाळणं बंद करणे आणि पेट्रोल जाळणं बंद करणे. डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळायचं बंद करा, झाड लावा.
तुमची अवलाद वाचणार आहे, नाहीतर तुमची अवलाद वाचण्याची सुतराम शक्यता नाही. या संदर्भामध्ये मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक एवढ्यासाठी करणार आहे की त्यांनी झाड लावण्यासाठी, त्यातल्या त्यात बांबू लावण्यासाठी, बांबू का तर अतिशीघ्र गतीनं वाढणारी वनस्पती आहे. आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं 2017ला बांस ये घास आहे. म्हणजे 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये ज्या बांबूचा अंतर्भाव करून त्याला वाहतुकीला आणि तोडायला वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यायचं ही जाचकट टाकली होती. 90 वर्षांनी 90 दिवसानंतर नरेंद्र मोदींनी हे कायदा उलटा करून टाकला आणि मोदी साहेबांनी सांगितलं बांस हे घास आहे. बांबू हे गवत असल्यामुळे ते तोडायला आणि वाहतुकीला परवानगी घ्यायची गरज नाही. सगळ्या मानवजातीवर उपकार करण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी 2017ला घेतलेला आहे. आम्हाला कळलं नाही, आमचा प्रॉब्लेम आहे. कुणाला कळो का न कळो मला त्याची घेणदेण नाही, परंतु मला हे कळलं म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबाचं हे धोरण महाराष्ट्रामध्ये घेऊन निघालो आणि त्याला पाठिंबा द्यायचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजित पवार साहेबांनी तिघांनी सुरू केलं आहे. काल टास्क फोर्स तयार केलं. जगामध्ये एकमेव देश असेल भारत आणि भारतात एकमेव राज्य असेल महाराष्ट्र जिथं एन्व्हायरमेंटवर काम करण्यासाठी 9 खात्याला एकत्र करून काम करण्यासाठी एक टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे. आणि त्या टास्क फोर्सचा अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्री आहेत. आणि आनंदाची गोष्ट आहे की मी त्याचा सदस्य आहे. मानवजात वाचवण्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या प्रयत्नाची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे. आणि आता तुम्ही म्हणताय की त्याचं औषध म्हणजे झाड म्हणजे बांबू, त्याची काय सिच्युएशन आहे. यावर्षी पावसाळा महाराष्ट्रामध्ये कमी झालेला आहे. माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी 280 हेक्टर बांबूची लागवड यावर्षी झालेली आहे. थोडं पाऊस जर पडला असता तर 480 हेक्टर हे झालं असतं. आम्ही आता निर्णय केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी की महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये 10 लाख हेक्टर शेतकऱ्याच्या जमिनी, पडीक जमिनीवर बांबू लावायचं आहे. आणि मग फॉरेस्टच्या ज्या जमिनी ज्या आदिवासी लोकांना केंद्र सरकारने वाटप केले आहेत अशा जमिनी आहेत महाराष्ट्रामध्ये 12 लाख हेक्टर. 12 लाख हेक्टर हे केंद्र सरकारच्या आदिवासीला वाटलेले जमिनी आहेत, तिथवी लागवड करायची आहे. आणि शेतकऱ्याच्या ज्या पडीक जमिनी आहेत तिथं 10 लाख हेक्टरची लागवड करायची आहे. आमच्याकडे सध्या जमीन आहे 22 लाख हेक्टर. आणि एवढं मोठं वृक्ष लागवड करण्याचं मॅन मेड फॉरेस्ट एवढं मोठं जगामध्ये दुसरं करणारं राज्य नाही, दुसरं मुख्यमंत्री नाही. एवढं मोठं काम एन्व्हायरमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही देखील भाजपच्या जुन्या फळीतील नेते आहात, तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे. तुमच्यासोबत काम केलेले माधव भंडारेंनी खरं तर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी त्यांच्या मुलांनी पोस्ट लिहिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या वडिलांनी पक्षासाठी सगळं एवढं दिलं पण पक्षाने त्यांच्यासाठी काय दिलं नाही. तुम्ही जुन्या काळातले आहेत, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. माधव भंडारेंच्या मुलाच्या पोस्टकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की पक्षाला ज्याची जेव्हा जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं पक्ष त्याची निवड करत असतो. पक्ष कोण्या दिशेने न्यायचं आहे ते नेते ठरवत असतात. त्यांना ज्याची गरज पडली त्यांची ते निवड करतात. माझी काय झाली नाही असं कुणी म्हणू नये असं मला वाटतं. निश्चितच आपण जर बघितलं हे पाशा पाटील होते आणि शेतकरी आंदोलनासंदर्भात त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. या आंदोलनामध्ये कुठंतरी गौडबंगाल आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीची प्रतिक्रिया देतानाच शेतकरी नेत्यांवर देखील एक प्रकारे शेतकरी नेते पाशा पाटील यांनी टीका केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.